नमस्कार. आनंदजी, तुम्ही फारच समर्पक शब्दामध्ये आपण गेले 10 वर्षाचा प्रवास खूप छान समराईज केला. त्याच्यामुळे पुढच्या 10 तास आपण काय करणार आहोत त्याबद्दल सर्वांनाच एक कल्पना आलेली आहे. तुमचे खूप खूप आभार. थोडस गरजे मराठी ग्लोबल फाउंडेशन विषयी सांगतो. ते फाउंडेशन विषयी सांगण्याची गंमत अशी आहे की आपण 27 देशांमधनं 20,000 पेक्षा जास्त सदस्यांना, मराठी व्यक्तींना कनेक्ट केलेलं आहे. 7 देशांमध्ये आपली रजिस्टर्ड एंटिटी आहे आणि त्याच्यापैकी एक महत्वाची एंटिटी म्हणजे गरजे मराठी ग्लोबल फाउंडेशन, जी सेक्शन 8 कंपनी म्हणून भारतामध्ये सुरू केली होती. हे सुरू करण्यामध्ये सीए संजीव ब्रह्मे सर ते आपल्याबरोबर आहेत. माझ्यानंतर ते पुढे काही मिनिटातच ते आपल्याशी संवाद साधतील. सो श्री संजीव ब्रह्मेजी, नंतर श्री संजय ढवळीकर, या दोन आपल्या अतिशय चांगल्या सपोर्टरनी गरजे मराठी ग्लोबल फाउंडेशनची संकल्पना रुजवली आणि भारतामध्ये सेक्शन 8 कंपनी सुरू करण्यामागे निश्चित सिंहाचा वाटा त्या दोघांचा आहे. 2021 मध्ये आपण भारतामध्ये वेगळी एंटिटी तयार केली होती. गेले 5 वर्ष आपण कार्यरत आहोत आणि पुण्यामध्ये आपल्याला ऑफिस असावं असा एक मानस सगळ्यांचा होता. आतापर्यंत कसं झालं की आपण जागतिक असल्यामुळे तसं एक फिजिकल ऑफिस कुठे असावं का नसावं यावरती काही गोष्टी चालू होत्या आणि मग असं लक्षात आलं की एक तरी ऑफिस आपलं कुठेतरी असावं ज्या निमित्ताने लोक येतील, भेटतील, आपल्याला काही गोष्टी एकत्रित करता येतील. आणि ही ज्या वेळेला आमच्या मनात संकल्पना चालू होती त्यावेळेला गरजे मराठीचेच अजून 2 सदस्य आहेत, विकास बापट आणि राहुल किवसारा. हे दोघं पुढे आले आणि ते म्हणाले, अरे काय तुम्ही कशाला कुठे काय शोधाशोधी करताय, तुम्ही या, आमची ऑफिस आहे, आमची मोठी 6 मजली इमारत आहे. त्यांची स्वतःची कंपनी त्या बिल्डिंग मध्ये काम करत होती, पण त्यांनी अत्यंत उदार मतानी आम्हाला एक मजला गरजे मराठीचा ऑफिस साकाराला दिला. आणि आज आत्ता हा जो काही प्रोग्राम चालू आहे, हा प्रोग्राम सुद्धा पुणे ऑफिस मधनं आपण कंट्रोल करतोय. आपलं आत्ता कमांड सेंटर पुण्यामध्ये उभारलेलं आहे आणि गरजे मराठीचं ऑफिस होण्यामागे निश्चितच विकास आणि राहुल या दोघांचा अतिशय मोलाचा वाटा आहे. त्यांनी जे आम्हाला आमच्यावरती उपकार केले ते आम्ही कधीही विसरणार नाही. गरजे मराठीचं ऑफिस त्या दोघांमुळे अस्तित्वात आलेलं आहे. गरजे मराठी फाउंडेशन आपण महत्वाचं असं एवढ्यासाठी आहे की आपण ज्या वेळेला म्हणतो की जन्मभूमी आणि कर्मभूमी, आपल्यातल्या काही लोकांची कर्मभूमी ही वेगळी असेल पण आपल्या सर्वांचीच जन्मभूमी ही निश्चितच महाराष्ट्र आहे. आणि महाराष्ट्रामध्ये खोलवर जर आपल्याला काही काम करायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये एक आपली हक्काची एक एंटिटी पाहिजे, या विचारांनी आपण ही कंपनीची स्थापना केली होती. नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन असं स्वरूप असणार आहे, असं स्वरूप आहे आणि आपल्या जगभरातल्या सगळ्या एंटिटीचं स्वरूप हे कम्युनिटी सर्व्हिस किंवा नॉट फॉर प्रॉफिटच आहे. हे ऑफिस इथे चालू करताना, ही गरजे मराठी ग्लोबल फाउंडेशन सुरू करताना आपण महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यांमधनं सगळ्यांबरोबर काम करता यावं. प्रत्येक मराठी व्यक्तीला महाराष्ट्रातल्या किंवा महाराष्ट्राच्या बाहेरील व्यक्तीला कनेक्ट करता यावं आणि त्या दृष्टीने आपल्याला काही ना काहीतरी उपक्रम राबवता यावेत, या उद्देशाने सुरू झालेली आहे.